नमस्कार. इयत्ता 6वी बालभारती पुस्तकातील सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ आज आपण पाहणार आहोत. सायकल म्हणते मी आहे ना हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे. आत्मकथन म्हणजे काय? तर एखादी सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच्या आयुष्यातील गोष्टींचे, आपल्या सुखदुःखांचे कथन करत असते, म्हणजे सांगत असते. अशी कल्पना करून केलेले लेखन म्हणजे आत्मकथनपर लेखन होय. अशा प्रकारच्या लेखनाला मनोगत, आत्मनिवेदन, आत्मवृत्त, कैफियत असे निरनिराळे शब्दही वापरले जातात. प्राणी, पक्षी, व्यक्ती, वृक्ष, टेबल, खुर्ची, टीव्ही अशा विविध सजीव निर्जीव गोष्टींचे मनोगत लिहिताना त्यांचे आयुष्य तपशीलवार लिहिणं आवश्यक असतं. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग त्यामध्ये रेखाटलेले असतात. त्यांना आलेले चांगले वाईट अनुभवही त्यात मांडलेले असतात. असाच एक पाठ आज आपण पाहणार आहोत. सायकल म्हणते मी आहे ना. पाठाचा थोडक्यात आशय पाहूयात. सायकल ही लहान थोरांना सहज वापरता येते. तसेच ती पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारकही आहे. सायकल चालवण्याचे वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय फायदे खूप आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलचा उपयोग केला जातो. अशी ही सायकल आपल्याला काय सांगते ते आपण याच पाठात पाहणार आहोत. सायकल म्हणते मी आहे ना. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा. आता इथे सायकलचा जन्म म्हणजे सायकलची निर्मिती 1690ला झालेली आहे. फ्रान्स देशातील M.D. सिव्हर्क हे माझे जन्मदाते. जन्मदाते म्हणजे जन्म देणारे. आता आपण इथे म्हणूयात तयार करणारे, निर्मिती करणारे. 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. पेडलला म्हणजे सायकलला गती देण्यासाठी जे साधन असतं, पाय ठेवण्याचं जे साधन असतं त्याला पेडल असं म्हणतात. दंत तबकडी म्हणजे सायकलच्या मागचे चाक चालवण्यासाठी जी साखळी अडकवली जाते, ते जे दातेरी चक्र असतं त्याला दंत तबकडी असे म्हणतात. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्षे मी रखडत चालले म्हणजे अडखळत चालले. पण पुढची 100-150 वर्षे मी कधी थांबले नाही. मुलांनो, 1690 साली फ्रान्सच्या सिव्हर्क यांनी पहिली सायकल बनवली. तिच्या रूपात हळूहळू बदल होत गेला. तिला गती यावी म्हणून 1876 साली डॉक्टर लॉसन यांनी पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला. आता सायकल बरीच आधुनिक झाली आहे. सायकलीला आता गिअर जोडले गेले आहेत. शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते, तर पर्यटनासाठी वेगळी बांधणी असते. अशा प्रकारे सायकलच्या रूपात अनेक बदल होत गेलेले आहेत. माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. प्रचार म्हणजे सर्वत्र माहिती करून देणे. प्रसार म्हणजे सर्वत्र माहिती होणे. प्रचार वाढला, प्रसार वाढला आणि वापरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आईवडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. हमखास म्हणजे निश्चितपणे. का माहीत आहे? एकतर किंमत माफक म्हणजे परवडणारी, किफायतशीर आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. खर्चटेल म्हणजे अंगावर ओरखडे उठतील. दुखापत म्हणजे इजा. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. धडा शिकणे म्हणजे समज येणे, अद्दल घडणे. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. संगत म्हणजे दोस्ती. आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. मला बाहेर काढता आणि ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असेल की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? या परिच्छेदामध्ये सायकलने स्वतःचा उपयोग किती पटकन होऊ शकतो हे सांगितलेलं आहे. कार, बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. चालक परवाना म्हणजे परवानगीपत्र. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. लहान मुलामुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं. आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात दात धरून आणायला काही अवघड नाही. कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. सडपातळ म्हणजे अंगाने बारीक. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचं काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. या परिच्छेदात सायकल कोण वापरू शकतं, कुठे वापरू शकतं, तसेच कमी अंतरावरचा प्रवास सुखद कसा करता येतो याविषयी माहिती सांगण्यात आली आहे. मी तुमच्यासाठी 2 दृष्टींनी लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. कसे ते सांगते. हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. फुफ्फुसे म्हणजे हवा शुद्ध करण्याचे छातीतील एक अवयव आहे. कार्यक्षम म्हणजे काम करण्यास लायक. मांसपेशी म्हणजे स्नायू. तंदुरुस्त म्हणजे ठाकठीक, एकदम चुस्त. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो. मेद म्हणजे चरबी व प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. प्रतिकारशक्ती म्हणजे विरोध करण्याची शक्ती. स्नायू म्हणजे मांसपेशी. बळकट म्हणजे ताकदवान. हा झाला आरोग्याचा फायदा. जर आपण सायकल घाम येईपर्यंत चालवली तर आपली फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, अंगातून घाम निघाला की चरबी जळून जाते आणि प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय पायांचे स्नायूसुद्धा बळकट होतात. म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडत नाही. हा आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठा चांगला फायदा आहे. माझी किंमत तशी माफकच म्हणजे परवडणारी, किफायतशीर. त्यामुळे तुमचे पैसे वाचतात.
माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. मला पेट्रोल डिझेल अजिबात लागत नाही. त्यातूनही पैसे वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा हे ऐकायचंय? हातभार लावणे म्हणजे मदत करणे. बघा काय म्हटलंय की मला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही, शिवाय माझी किंमत कमी आहे, इंधन बचत होते आणि अगदी मी बारीक असल्यामुळे मला पार्किंगलाही फारशी जागा लागत नाही. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा हे ऐकायचंय? आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते. त्यामुळे आपले चलन परदेशात जाते. ते आपण सर्वांनी मिळून वाचवायला हवं. चलन म्हणजे नोटा, नाणी, थोडक्यात पैसे. आपण पेट्रोल डिझेल परदेशातून आणतो. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला पैसा मोजावा लागतो आणि आपला सगळा पैसा परदेशात जातो. म्हणून आपण आपलं चलन वाचवायला हवं. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते. वाहनं भरपूर झाली की भरपूर धूर सोडला जातो. अर्थात वायू प्रदूषण वाढतं. यामुळे आपल्याला अनेक श्वसनाचे आजारसुद्धा होतात. वाहतूक कोंडी वाढते. वाहतूक कोंडी म्हणजे गर्दी होणे. मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीवघेण्या ठरत आहेत. जीवघेण्या म्हणजे जीव घेणाऱ्या. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. जिथे या सायकलचा जन्म झालाय, ज्या फ्रान्समध्ये जन्म झालाय, त्या फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची म्हणजे गिअर नसलेली. आता मला गिअर पण लागलेत. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. बांधणी म्हणजे रचना. पर्यटनासाठी शर्यतीसाठी वेगवेगळी बांधणी असलेली सायकल मिळते. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे. मुलांनो, पाठ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. पाठामध्ये सायकलचे खूप सारे फायदे सांगितले आहेत. आता आजपासून कमी अंतर जाण्यासाठी आपण सायकलचा वापर करण्याचा निश्चय करूयात.